माझे नाव संभाजी माने. माझं नाव अतुल कुटे. नमस्कार, माझं नाव दरेबा गडदे, मी डफळापूरचा तूर नवले. माझं नाव मनीषा अतुल कुटे, मी नाशिकवरून आली आहे. नमस्कार, मी प्रतीक चौधरी, मी कल्याणवरून आलेलो आहे. नमस्कार, मी शुभम वाकडे, नागपूरवरून आलेलो आहे. नमस्कार, माझं नाव ईश्वर हजारे. नमस्कार, मेरा नाम धर्म है, मैं घाटकोपर मुंबई से आया हूँ. नमस्ते, मी संतोष करपे, सांगली जिल्हा कौटुंबिक या भागातून आलेलो आहे. नमस्कार, माझं नाव स्मिता चौधरी, मी कल्याणवरून आले. नमस्कार, माझं नाव मकरंद सुनील बनमुरे, मी सांगलीहून आलोय. नमस्कार, माझं नाव मच्छिंद्र रघुनाथ पवार, मी 32 सांगली जिल्ह्यातून आलो. सर, माझं नाव रामेश्वर अंसुलकर, मी गोव्यावरून आलोय. माझं नाव राहुल प्रकाश कुटे, मी नाशिकला असतो. नमस्कार, माझं नाव निहाल काझी, मी साताऱ्यातून आलेलो आहे. मी मोटिवेशनल स्पीकर आहे. नमस्कार, माझं नाव भीमाशंकर कोरे. बिजनेस है, बिजनेस में बहुत सी चीजें हमें पता होता है, नो डाउट 20% ही पता होता है, बट 80% यहाँ पे आने के बाद क्लियर होता है कि हमारा वाई क्या है. अगर बिजनेस में कर रहा हूँ तो क्यों कर रहा हूँ, क्या रीजन है, हमारा गोल क्या होना चाहिए, उसको हम अचीवमेंट करेंगे तो किस कैसे करेंगे, स्टेप बाय स्टेप यहाँ पे पूरा तरह से सर आपको सिखाते हैं. हे जे सरांचं जे 3 दिवसाचं जे ट्रेनिंग होतं एकदम माइंड ब्लोईंग होतं. सरांनी आपल्याला वेगवेगळ्या टाईप्सचे मेडिटेशन शिकवलेले आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक्स शिकवलेले आहेत जे आपण बिझनेसमध्ये यूज करणार आहे. आज सकाळी डायनॅमिक मेडिटेशनची जी ऍक्टिव्हिटी घेतली, त्या ऍक्टिव्हिटीमुळे जे भविष्यात करायचं आहे, ज्यांच्यासाठी करायचं आहे, त्याचा एक चांगलाच मार्गदर्शन सरांमुळे मिळाला. उससे हमको बहुत सीखने को मिला है. पहला तो हमको जो बॉडी एक्टिविटीज का बहुत ही ज्ञान दिया है. उसके बाद हमको बॉड के ऊपर भी बहुत सारा नॉलेज दिया है और हमारा बिजनेस कैसा ग्रोथ करने का, उसके लिए भी उन्होंने हमको बहुत सारा ज्ञान दिया है. आणि मार्केटिंग त्याच्यामध्ये जे जो काही नुकसास आहे त्याबद्दल सर्व मला एक जे आमचे गुरु भेटले देवदास नायकोडे सर यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली. यहाँ पे आके हम लोग को ऐसा लगता है कि रियली हम लोग का लाइफ में बहुत सारा चेंज आएगा और आने वाला है, क्योंकि हम समझ के आए थे कि यहाँ पे जाएंगे तो हम लोग को कुछ नया सीखने को मिलेगा और वही हमको आज सीखने को मिला है. आज जे मेडिटेशन सरांनी सकाळी मेडिटेशन घेतलं त्या मेडिटेशनमध्ये जे आपल्या डोक्यात जे काही निगेटिव्हिटी होती आणि जे भीती होती ते पूर्ण माझ्याकडनं निघून गेलेलं आहे. निडलची जी ऍक्टिव्हिटी घेतली, परत ग्लासवर जी काचेवर चालण्याची जी ऍक्टिव्हिटी घेतली, त्याच्यातून जी मनात जी भीती होती त्या गोष्टीबद्दलची, त्याबद्दल ती भीती पूर्णपणे संपली. आणि ज्या कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये असतात की हे असं करायचं, त्याच्यावरती काम होत नाही, त्या गोष्टी आपल्या बिझनेसमधल्या खूप क्लिअर होतात. आणि आपल्या डोक्यातल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या म्हणजे अंमलात कशा येतील, आपण फक्त तो विचारच करत राहतो, त्याच्यावर कार्य नाही करत. ही जी गोष्ट क्लिअर होईल, ही इथं आल्यानंतरच आपली क्लिअर होईल. आणि आपण घरी बसून फक्त आपण ते विचारच करत राहू, कार्य त्या गोष्टीवर होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने हा सेमिनार करावा असं वाटतं, मनातून वाटतं. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आम्हाला सरांकडनं शिकायला मिळाल्या आणि त्याच्यानंतर सरांकडनं भरपूर काही असं बिझनेसबद्दल माहिती मिळाली की जसं आता जो आमचा बिझनेस आहे तो कसा आम्ही वाढवू शकू आणि सर आम्हाला कशी मदत करणार आहे ते सरांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे आम्हाला आता असं वाटतं की आम्हाला सर आमच्या पुढे धरून आम्हाला बिझनेसमध्ये पुढे नेतील आणि आमची पुढची प्रगती चांगली होईल. आमचे जे स्वप्न आहेत ते आम्ही पूर्ण करू शकू. कॅश फ्लो बद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे की कुठल्या प्रकारे जर आपण म्हणजे कॅश आपण कुठे आणि कसे आपण हे करायची पूर्ण, म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि इन्कम जे आहे आणि एक्सपेंडिचर जे आहे त्याचं जे ताळमेळ जे आहे ते कसं बसवायचं हे सरांनी खूप चांगलं. ऑटो मोड में कैसे लाना है तो पूरा डिटेल आपको यहाँ पे सीखने को मिलेगा. 100% मैं आपको श्योरिटी दे सकता हूँ कि आप यहाँ पे आओगे तो कुछ ना कुछ लेके ही जाओगे, आपका कुछ भी नुकसान नहीं होगा. जो भी रहेगा आपको 100% यहाँ पे आने के बाद आप बोलोगे कि मैं यहाँ आके बहुत अच्छा काम किया हूँ. बिझनेस आपला आपण नसताना पण आपला बिझनेस कसा पायलट मोडवरती टाकता येतो. कार्यक्रम अटेंड केला. हा 4 दिवसाचा कार्यक्रम अतिशय छान प्रकारे झाला. आणि फक्त बिझनेस डेव्हलपमेंट नाही तर फॅमिली बॅकग्राऊंड कसं आपलं असावं, फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये फॅमिलीला कसं सांभाळून घ्यायचं हे सुद्धा प्रशिक्षण आम्हाला दिलं. प्लस आमची माइंड पॉवर होती ती पण वाढवली. तुमचा सेल कसा होतो याच्यावर संपूर्ण जेव्हा आपण स्वतः तिथे जातो ऑफिसला तेव्हाच वर्कर लोक काम करतात.
परंतु तुम्ही नसतानाही काम कसं झालं पाहिजे त्याचं संपूर्ण माहिती सरांनी आम्हाला एकदम व्यवस्थित आणि खूप छान पद्धतीने समजून सांगितली, सिंपल पद्धतीने समजून सांगितली. आणि त्याच्या मागे त्यांनी आम्हाला बरीचशी माहिती बिझनेस कसा वाढवावा यासाठी सुद्धा दिली. 4 दिवसाचं ट्रेनिंग आहे, त्यामध्ये भरपूर काही, जेवढी फी पेड केली त्याच्यापेक्षा डबल नॉलेज आणि डबल फायदा. तसंच बिझनेसमध्ये सेल्स पासून, टीम हँडलिंग पासून, जे काय टर्नओव्हर कसा वाढवायचा, टर्नओव्हर कसा बिल्डअप करायचा, हे सगळं नॉलेज या 3 दिवसाच्या सेशनमध्ये झालेलं आहे. आल्यानंतर आपल्याला पहिली माहिती अशी मिळाली की बिझनेस कसा करायचा आणि कोणत्या पद्धतीने करायचा, आणि आपल्याला येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवर मात कशी करायची याबद्दल परिपूर्ण माहिती दिलेली आहे. यामध्ये आम्हाला भरपूर काही अडचणी येत होत्या, त्या अडचणीवर आपण मात करून कसं पुढे जायचं आणि आमचं जे ध्येय आहे ते ध्येय आपण कसं गाठायचं याबद्दल परिपूर्ण माहिती या ट्रेनिंगमध्ये दिली जाते. आणि त्यांनी आम्हाला आपलं हेल्थ पासून आपण बिझनेस कसा डेव्हलप करायचा याची संपूर्ण माहिती त्यांनी आम्हाला दिली. 4 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं, जसं की माणसाचा जसं बिझनेस बाबत चर्चेनंतर सर्वांगीण विकास काय आहे तो इथं आम्हाला शिकायला मिळाला. आणि त्यात स्पिरिच्युअल गोष्टी असतील किंवा काही ऍक्टिव्हिटीज असतील नवीन, किंवा बिझनेस ग्रुपच्या टेक्निक्स आणि त्याचे फंक्शन्स असतील, हे बरेच काही शिकायला मिळालं. यहाँ पे आपको बहुत कुछ सीखने को मिलेगा. अपने लाइफ में जैसे आपका नेगेटिविटी है उसको कैसे माइंड से निकाला जाता है, अनबिलीवेबल आपको यहाँ पे वो चीज एक्टिविटी कराया जाएगा जो आप आके ही यहाँ पे समझ पाओगे कि भाई वो कैसा होता है, क्या होता है. मैंने किया, मेरा बहुत बेहतरीन एक्सपीरियंस आया उसका. अल्टिमेट मिलियनरचा जो कोर्स आहे तो पहिलाच कोर्स आहे. मी दुसरं याच्या पहिला कोणताच कोर्स केलेला नाही. सरांची जी शिकवण्याची जी पद्धत आहे, ती एनर्जी आहे, याच्या अगोदर मी म्हणजे कुठेच बघितली नाही. त्यांच्यातून जी मिळणारी एनर्जी आहे त्यातून एक शरीरात वेगळीच पॉवर निर्माण होते. पुढं कसा व्यवसाय करायचा आहे याबद्दल सरांकडून खूप काही शिकायला मिळालं. एम्प्लॉय असतात त्यांना काय सांगायचं, त्यांना काय माहिती द्यायची, त्यांना आपल्या बिझनेसमध्ये कसं आपल्याला ते ग्रोथ करून देतील ह्याच्याकडे लक्ष द्यायचं जास्तीत जास्त. त्यानंतर त्यांची गोल सेटिंग करून घ्यायचे. त्यांची गोल सेटिंग केलं तर आपली गोल सेटिंग होती. पूर्ण जर भविष्य आपल्याला करायचं असेल, त्यांच्याबरोबर हे करायचं असेल तर आपण त्यांचंही गोल सेट केलं पाहिजे, त्यानंतर आपलेही गोल सेट होतील. याचं मला और मैं सर का बहुत अपने दिल से, अपने अंतर्यात्मा से बहुत ही उनका अभिनंदन करता हूँ. मेडिटेशन हे काय आहे, मेडिटेशन पासून भरपूर शिकायला मिळालं. मेडिटेशन केल्यानंतर आपण एकाग्र कसं होतो हे शिकलो. माझं ड्रायव्हिंग स्कूल आहे नाशिकमध्ये आणि बरंच काही शिकायला मिळत की जसं बिझनेस कसा हँडल करायचा, मॅनेजमेंट कशी ठेवायची आणि कसं काय ग्रो करायचं, तुमच्या बिझनेसला कसं पुढे वाढवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते तुम्ही नीतीने वागणं, सत्याने वागणं आणि स्वच्छ मन असणं गरजेचं आहे. तुम्हाला काय द्यायचंय हे प्युअर असलं पाहिजे. पॉवरफुल असं म्हणजे हे आहे, न सांगण्यासारखं, म्हणजे आपण सांगू शकत नाही की बाबा त्यांच्याकडे काय आहे आणि काय शिकायला मिळेल हे सांगता येत नाही. त्याचं भविष्य म्हणजे ज्यावेळी अनुभव आला त्याच वेळी समजेल की बाबा काय आहे. मेडिटेशनमुळं आपले जे शरीरातली जी शक्ती आहे त्याच्याबद्दल ती आपली कशी जागृत करायची आहे याच्याबद्दल शिकायला मिळालं. नवीन बिझनेस कसा डेव्हलप करायचा आहे त्याच्याबद्दल काय आपला माइंडसेट आहे, माइंडसेटचा वापर करायचा आहे त्याच्याबद्दल शिकायला मिळालं. कसा अस्तित्वात आणायचं आहे ते शिकायला मिळालं आणि त्याच्याबद्दल मी सरांकडून लवकरच मार्गदर्शन घेणार आहे. इथे 4 दिवसाच्या सेमिनारमध्ये पहिली गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स खूपच हाय लेवलचा कॉन्फिडन्स आहे सरांचा आणि तो आम्ही अचीव्ह केला, त्यामुळे खूप भारी वाटलं. सरांनी जे ऍक्टिव्हिटी घेतल्या त्याच्यामध्ये आमची जी भीती होती ती सगळी मनातून त्यांनी काढून टाकली. त्याच्यामुळे आता आम्ही एवढे फेअरलेस झालोय की बिनधास्त आम्ही काहीही करू शकतो. एखादा मनुष्य जर स्टेजवरती बोलू शकत नसेल तो सुद्धा स्टेजवर जाऊन एकदम चांगल्या पद्धतीने बोलू शकतो. प्रेसिंग केलेलं आहे, त्यानंतर ग्लास वॉकिंग केलेलं आहे. अशा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आपण ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. त्या ऍक्टिव्हिटीज मधून आपल्याला हे शिकायला मिळालं की मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगायची नाही. त्यावरनं निर्भय म्हणजे फिअरलेसपणे त्यावरनं आपण त्याला मात दिलेली पाहिजे. अशा प्रकारे आम्हाला या 3 दिवसाच्या 4 दिवसाच्या सेशनवरनं
आम्हाला हे लेसन्स मिळालेले आहेत. त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये माझ्यामध्ये जी भीती होती ती पूर्ण निघून गेली. अशा त्या सरांनी ऍक्टिव्हिटी करून घेतल्या. ते आल्यानंतर मला समजलं की म्हणजे बिझनेस कसा करायचा, बिझनेस कसा वाढवायचा आपला, हे समजलं. आणि याच्यानंतर आता मी 4 दिवसाचे प्रोग्राम चालू आहे. तो प्रोग्राममध्ये काय काय करतात, म्हणजे आपण मेडिटेशन केल्याने बिझनेस कसा करण्याचा तिची आपल्याला म्हणजे ट्रेडिशन समजली, फायनान्स कसा आपण वाढवायचा ते समजलं. पुनर्जन्म झाल्यासारखं झालेलं आहे. तर आपण पुनर्जन्म जसं होतं तसं आम्हाला इथनं पुढं जे नवीन गोष्टी आम्ही शिकलेल्या आहेत त्या आपण आचरणात आणून त्याचं आम्ही नक्कीच त्या आम्ही कामात आणणार आहे आणि आमचा सरांचा आशीर्वाद आम्हाला कंटिन्यू असणार आहे. सरांनी 4 दिवसात मला भरपूर काही म्हणजे ऑटो पायलट मोडवरती बिझनेस कसा घेऊन जायचा हे मला शिकवलं. आणि सकाळी मेडिटेशन वरती संपूर्ण माहिती दिली. मला मेडिटेशन म्हणजे काय हे माहीत पण नव्हतं. चांगल्या पद्धतीने सांगितलं. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद.